महत्त्वाची बातमी, शरद पवार गटाचे सर्व पराभूत उमेदवार हायकोर्टात जाणार आहेत। 6 जानेवारीच्या आत सर्व उमेदवार प्रतिज्ञापत्र दाखल करणार आहेत। निवडणूक आयोगाचे नियम पाळले गेले नसल्यानं कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे। महाराष्ट्रातील निवडणुकीत नियम पाळले नसल्यानं ही याचिका दाखल केली जाणार असल्याची माहिती आहे। दरम्यान नियम पाळले गेले नसल्याचा पवार गटाचा दावा आहे। प्रदीप कापसे माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देतील। प्रदीप, सुमित, खरं तर 6 तारखेपर्यंत जर कदाचित निवडणुकीच्या निकालावरती काय आक्षेप असेल तर हायकोर्टामध्ये याचिका जी आहे ती दाखल करण्यात येते। 6 तारखेपर्यंतची मुदत आहे। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सगळे पराभूत उमेदवार म्हणजे 75 उमेदवार जे आहेत ते मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल करत आहेत। या सगळ्या उमेदवारांचं म्हणणं आहे की निवडणूक आयोगाचे जे नियम होते ते नियम निकालावेळी पाळले गेले नाहीत आणि याच्यावरतीच आक्षेप म्हणून प्रतिज्ञापत्र जे आहे ते उमेदवारांच्या वतीनं मुंबई हायकोर्टामध्ये दाखल केली जाणार आहेत। जवळपास 75 उमेदवारांचे सगळे प्रतिज्ञापत्र जे आहेत ते पक्षानं भरून घेतलेले आहेत। मात्र वेगवेगळ्या पद्धतीनं प्रत्येक उमेदवार जो आहे तो मुंबई हायकोर्टामध्ये ही याचिका जी आहे ती दाखल करणार आहे। 6 तारखेपर्यंतची मुदत होती, मात्र त्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सगळे उमेदवार जे आहेत ते मुंबई हायकोर्टामध्ये निकालाच्या विरोधामध्ये याचिका दाखल करतील। सुमित, नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।